नमस्कार विद्यार्थी मित्र, आरंभ MPSC अकादमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। लुसेंट या पुस्तकावर आधारित आपण लेक्चर सिरीज सुरू केलेले आहेत। यामध्ये मी पॉलिटी हा विषय कव्हर करत आहे। या व्यतिरिक्त रवी सर लवकरच आपल्यासाठी विविध आणि खेळ या संबंधी जे ऑडिओ आहेत ते घेऊन येणार आहेत। मित्रो, पॉलिटीच्या कालच्या ऑडिओमध्ये आपण जवळजवळ मूलभूत हक्क संपवले होते। आजपासून आपल्याला त्याच्या पुढील भाग म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य आणि तिथून संसदेमध्ये राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, न्याय व्यवस्था वगैरे आणि त्यानंतर राज्य व्यवस्था, हे राज्य सरकार, हे सर्व टॉपिक आपल्याला कव्हर करून पुढे जायचं आहे। मित्रो, तर चला आजचा 11वा जो प्रकरण आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण करू। मित्रो, शांत चित्ताने आपण हे फॅक्ट्स ध्यानात कसे राहतील यावर दिमाग न लावता फक्त जे सुरू आहे ते शांत चित्ताने ऐका आणि ते जास्तीत जास्त आपल्या अभ्यासामध्ये रिव्हिजन साठी कसं वापरता येईल याचा प्रयत्न करा। याला रिव्हिजन म्हणून घ्या, याचा तुम्हाला पेपरसाठी नक्कीच फायदा होईल। तर चला मित्रो, 11 प्रकरण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे। राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांचे वर्णन भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये कलम 35 ते 51 मध्ये केले आहे। याची प्रेरणा आयर्लंडच्या संविधानातून घेतली आहे। ही तत्वे न्यायालयाद्वारे लागू करता येत नाहीत, म्हणजे ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत, परंतु या भागात नमूद केलेली तत्वे देशाचा कारभार चालवण्यासाठी मार्गदर्शक आहेत। याची अंमलबजावणी करणे हे राज्याचे कर्तव्य आहे। म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे शासनासाठी आधारभूत आहेत। डॉक्टर आंबेडकरांनी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यांना भारतीय संविधानाचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं म्हटलं आहे। भारताच्या संविधानात कल्याणकारी राज्याची संकल्पना समाविष्ट आहे। राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये याचा कल्याणकारी राज्याची संकल्पना आपल्याला अंतर्भूत झालेली दिसते। कल्याणकारी राज्याचा उद्देश सामाजिक व आर्थिक लोकशाहीची स्थापना करणे हा असतो। म्हणजेच सामाजिक व आर्थिक लोकशाहीच्या स्थापनेच्या उद्देशासाठीच संविधानात DPSP चा समावेश केला गेला आहे। सामाजिक व आर्थिक लोकशाहीच्या स्थापनेसाठी भारतीय संविधानामध्ये DPSP चा समावेश केला गेला आहे। मित्रो, हे वाक्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। याला आपण लक्षात ठेवा की राजकीय न्याय किंवा राजकीय लोकशाही आपल्या मूलभूत हक्कांमधून समावेश प्रस्थापित होते, तर सामाजिक व आर्थिक लोकशाहीसाठी आपल्या संविधानामध्ये DPSP म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत। भारत सरकार अधिनियम, भारत सरकार कायदा 1935 मधील सूचना पत्रकाला भारतीय संविधानात DPSP च्या रूपात समाविष्ट केले गेले। म्हणजे 1935 चा जो कायदा होता त्याच्यामध्ये सूचना पत्र नावाचं असं जे हेडिंग होतं, त्याच्यामध्ये जे काही समाविष्ट होतं त्याच भागाला आपण आपल्या संविधानामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे DPSP म्हणून स्थान दिलेलं आहे। हे सूचना पत्रक 1935 च्या अधिनियमाने ब्रिटिश सरकारद्वारे भारताच्या गव्हर्नर जनरल व प्रांतांच्या गव्हर्नर साठी काढले गेले होते। राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे खालील प्रमाणे आहेत। अनुच्छेद 38। आता संविधानामध्ये कुठल्या प्रकारची मार्गदर्शक तत्वे आहेत ते बघा। अनुच्छेद 38, कल्याणकारी राज्याच्या स्थापनेसाठी राज्य सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाने युक्त अशी समाज व्यवस्था निर्माण करेल। अनुच्छेद 39, यामध्ये आर्थिक न्याय प्राप्त करण्यासंबंधी तत्वे आहेत। अनुच्छेद 39A, सर्व स्त्री व पुरुषांना उपजीविकेची पुरेशी साधने मिळवण्याचा अधिकार आहे। अनुच्छेद 39B, समुदायाच्या भौतिक संसाधनांची म्हणजे समाजाची जी भौतिक संसाधन आहे त्यांची मालकी व नियंत्रण असे करावे की ज्यामुळे सामूहिक हित साध्य होईल। या कलमानुसार उद्देशाच्या पूर्ततेसाठी सरकार उत्पादन साधनांचे राष्ट्रीयकरण करू शकते। म्हणजे आपल्या देशामध्ये राष्ट्रीयकरण होऊ शकते या संबंधी या कलम 39B मध्ये समावेश केलेला आहे। अनुच्छेद 39C,
आर्थिक व्यवस्था अशी नको की ज्यामुळे देशाच्या संपत्तीचे केंद्रीकरण, म्हणजे देशामध्ये आर्थिक व्यवस्था अशा प्रकारे नसायला हवी की ज्यामुळे संपत्तीचे केंद्रीकरण ते कुठल्या तरी एका भागामध्ये केंद्रीकृत झालेली असेल, एका भागातच सामावली असेल. उत्पादनाची साधने काहीच लोकांच्या हाती जातील व त्यामुळे सामायिक हितास बाधा पोहोचेल. म्हणजे देशामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होऊ नये. जर असं झालं तर देशाला यामुळे सामूहिक हित जपता येणार नाही. यासाठी कलम 39C समाविष्ट आहे. कलम 39D, स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन असावे. मित्रो, कलम 39D खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये या गोष्टीवर बऱ्याच चर्चा होतात. आणि बघा, आपल्या संविधानातलं हे वैशिष्ट्य आहे की आपल्या संविधानामध्ये ह्या सर्व गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत, समाविष्ट केलेल्या आहेत. अनुच्छेद 39E, स्त्री व पुरुष कामगारांचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोवळे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिकांना आर्थिक गरजेपोटी त्याचे वय ताकद यास न पेलणारे व्यवसाय करण्यास भाग पाडू नये. अनुच्छेद 39F, बालकांना मुक्त व न्यायप्रविष्ट वातावरणात आपला विकास करण्याची संधी व सुविधा दिल्या जाव्या. बालके व युवक यांना शोषणापासून आणि नैतिक व भौतिक गरजांच्या बाबतीत उपेक्षेपासून संरक्षण दिले जावे. 42वी घटना दुरुस्ती 1976 ने हे समाविष्ट केले आहे. अनुच्छेद 40, ग्रामपंचायतीचे संघटन. अनुच्छेद 41, काही बाबतीत व्यवसाय, काम, शिक्षण व लोकांनी सहायता प्राप्त करून देणे. 15 ऑगस्ट 1995 पासून अंमलात आलेला राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रम भारतीय संविधानाच्या कलम 41 च्या तरतुदीची पूर्तता करतो. बघा, कलम 41 मध्ये काय दिलेलं आहे, काही बाबतीत व्यवसाय, काम, शिक्षण व लोकांची सहायता म्हणजे मदत प्राप्त करून घेणे, असं कलम 41 मध्ये समाविष्ट आहे. आणि 1995 ला जो कार्यक्रम आला, राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रम, त्याची पूर्तता कलम 41 मध्ये, कलम 41 ची पूर्तता 15 ऑगस्ट 1995 चा जो कायदा आहे राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रम, त्याने पूर्ण होते. याचा उद्देश नागरिकांना सामाजिक सामाजिक मदत प्राप्त करून देणे हा आहे. आता यामध्ये 5 योजनांचा समावेश आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजना, राष्ट्रीय परिवार लाभ योजना, अन्नपूर्णा योजना. अनुच्छेद 42, कामगारांना कामाच्या ठिकाणी न्याय व मागणी व मानवी वागणुकीची हमी तसेच प्रसूती विषयक सहाय्यासाठी तरतुदी. अनुच्छेद 43, कामगारांना चांगल्या जीवनमानासाठी रोजगार, कुटीरोद्योग यांना प्रोत्साहन देणे. अनुच्छेद 44, नागरिकांसाठी समान नागरी संहिता. अनुच्छेद 45, राज्य बालकाचे वय 6 वर्ष होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार अनुच्छेद 45 संविधानामध्ये समाविष्ट केला आहे. अनुच्छेद 46, राज्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासास प्रोत्साहन देईल. अनुच्छेद 47, पोषणमान व राहणीमान उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे यासाठी राज्य प्रयत्न करेल. मित्रो, अनुच्छेद 47 लाच मादक पदार्थ विरोधी कलम म्हटलं जातं, हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. अनुच्छेद 48, कृषी व पशुपालनाची सुसूत्र व्यवस्था. अनुच्छेद 48A, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन तसेच वने व वन्यजीवांचे रक्षण करणे. अनुच्छेद 49, राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाची स्मारके, स्थळे व वस्तूंचे संरक्षण करणे. अनुच्छेद 50, न्याय व्यवस्था व कार्यकारी व्यवस्था अलग करणे. अनुच्छेद 51, आंतरराष्ट्रीय शांतता व सुव्यवस्थेचे संवर्धन करणे. या अनुच्छेदांव्यतिरिक्त काही असे अनुच्छेद आहेत जे DPSP प्रमाणे कार्य करतात, जसे अनुच्छेद 350A, प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देणे. अनुच्छेद 351, हिंदी भाषेस प्रोत्साहन देणे. DPSP हे असे चेक आहेत जे बँकेच्या सुविधेनुसार वटविले जातील, असे मत KT शहा यांनी DPSP बद्दल दिले आहे. मूलभूत हक्क व DPSP यांमधील फरक बघा.
मूलभूत हक्क आणि डीपीएसपी. मूलभूत हक्क हे USA च्या संविधानातून घेतले, म्हणजेच अमेरिकेच्या. तर डीपीएसपी आयर्लंडच्या संविधानातून आपण घेतलेले आहेत. भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचं वर्णन आहे, तर भाग 4 मध्ये डीपीएसपीचं वर्णन आहे. मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट, तर डीपीएसपी न्यायप्रविष्ट नाहीत. मूलभूत हक्क व्यक्तीच्या अधिकारासाठी आहेत, तर डीपीएसपी सामान्य व्यक्तीच्या हितासाठी आहेत. मूलभूत हक्कांना कायद्याची मान्यता आहे, तर डीपीएसपीला राजनैतिक किंवा कायद्याची अशी मान्यता नाही आहे. सरकारचे महत्व मूलभूत हक्क घटवतात, तर डीपीएसपी सरकारच्या अधिकारात वाढ करते. राज्य सरकारने, म्हणजे वरच्या 6वा जो पॉइंट आहे की सरकारचे महत्व घटवते, काय तर मूलभूत हक्क, कारण ते सरकारला काहीतरी करण्यापासून रोखते. तर डीपीएसपी सरकारच्या अधिकारात वाढ करते, म्हणजेच डीपीएसपी नुसार संविधान सरकारला काहीतरी करण्यास बाध्य करते, त्यांना काहीतरी करा नागरिकांसाठी किंवा जनतेसाठी असं सांगते. राज्य सरकारने लागू केल्यावर नागरिकांना मूलभूत हक्क प्राप्त होतात, तर नागरिकांना जन्मताच प्राप्त होतात. आता बघा मूलभूत कर्तव्य. सरदार स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीने संविधानात 42वी घटना दुरुस्ती करून संविधानात 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. 86व्या घटना दुरुस्ती 2002 ने 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. मूलभूत कर्तव्य रशियाच्या संविधानातून घेण्यात आले आहेत. यांना भाग 4A मध्ये अनुच्छेद 51A मध्ये ठेवण्यात आले आहे. मूलभूत कर्तव्ये पुढील प्रमाणे आहेत. संविधानातील 11 मूलभूत कर्तव्ये कोणती, ती पुढील प्रमाणे आहेत. घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणादायी ठरलेल्या आदर्शाची जोपासना करणे व त्यांचे अनुसरण करणे. 3. भारताचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. 4. देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. सर्व भारतीयांमध्ये 5 नंबरचा आहे, सर्व भारतीयांमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. 6. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून जतन करणे. 7. प्राकृतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे. 8. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. 9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे. 10. व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 11. आई वडील किंवा पालकांनी आपल्या अपत्यास किंवा पाल्यास वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. ही तरतूद, हे जे कलम आहे, हे 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार समाविष्ट करण्यात आला. भारताचे सार्वभौम, एकता व एकात्मता सुनिश्चित व संरक्षित करण्याच्या उद्देशाने मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय संविधानामध्ये करण्यात आला होता. मित्रो, याच्या व्यतिरिक्त एक पुढील फॅक्ट आपण जाणून घेऊ की मूलभूत कर्तव्याचं अनालिसिस करण्यासाठी वर्मा समिती 1980 मध्ये समाविष्ट केली होती आणि त्यांनी मूलभूत कर्तव्यांना संविधानात तसेच राहू द्यावे असं आपलं अहवालात सांगितलं होतं. आता बघा मित्रो, आता आपण सुरू करणार आहोत पुढचा आणि खूप महत्वाचा असा टॉपिक आहे केंद्र कार्यपालिका. म्हणजे आपला जो 5वा पार्ट आहे, 5वा भाग आहे संविधानाचा, केंद्र सरकार म्हणजे संघ सरकार, त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. लुसेंट पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे ते मी या ठिकाणी आपल्याला मराठीत वाचून दाखवणार आहे. तर मित्रो, ते आपण ध्यानपूर्वक ऐकलं पाहिजेत, कारण याच्यावरती महत्वपूर्ण प्रश्न बनतात आणि पेपरसाठी ते खूप जास्त उपयुक्त आहेत. तर मित्रो, चला केंद्राची कार्यपालिका आपण आता बघू. भारतीय संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतात. अनुच्छेद 53 नुसार भारताने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केला आहे, कारण मंत्रिमंडळ लोकसभेत जबाबदार असते, म्हणजेच राष्ट्रपती नाममात्र प्रमुख आहेत.
तर पंतप्रधान व मंत्रिमंडळ वास्तविक प्रमुख असते. राष्ट्रपती अनुच्छेद 52. राष्ट्रपती देशाचे संविधानिक प्रमुख आहेत. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक आहेत. राष्ट्रपती पदाची पात्रता अनुच्छेद 58 नुसार 1. तो भारताचा नागरिक असावा. 2. वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावा. 3. लोकसभा सदस्य होण्याची त्याची पात्रता असावी. मित्रहो, तो लोकसभा सदस्य निवडून आलेला नसावा. लोकसभा सदस्य म्हणून निवडलेला नसून तो केवळ त्याची पात्रता असली पाहिजे की लोकसभा सदस्य होण्यासाठी तो पात्र असला पाहिजे. 4 नंबर, निवडणुकीच्या वेळी कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे. जर व्यक्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा केंद्र किंवा राज्याच्या मंत्री परिषदेचा सदस्य असेल तर ते लाभाचे पद मानले जाणार नाही. बघा मित्रो, मी परत वाचतो की जर व्यक्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा केंद्र किंवा राज्याच्या मंत्री परिषदेचा सदस्य असेल तर त्या पदाला लाभाच्या पदाचा दर्जा दिला जाणार नाही. म्हणजे हे लोक जर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढतील, म्हणजे कोण, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्र किंवा राज्याचा मंत्री परिषदेचा सदस्य, तर ते लाभाचं पद मानलं जाणार नाही. आणि लाभाचं पद हे आपल्या संविधानामध्ये ठिकठिकाणी याचा उल्लेख केलेला आहे. राष्ट्रपतीच्या निवडीसाठी निर्वाचन मंडळ अनुच्छेद 54. यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकांमध्ये कोण कोण असते तर राज्यसभा, लोकसभा व राज्यांच्या विधानसभाचे निवडून आलेले सदस्य असतील. केवळ निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश होतो. जसं आपल्या संसदेमध्ये पहिले राज्य विधान मंडळात होते अँग्लो इंडियनसाठी 1 जागा, ती नष्ट करण्यात आली. त्यानंतर लोकसभेमध्ये 2 जागा होत्या, तेही रद्द करण्यात आल्या. आपल्या राज्यसभेमध्ये 12 लोक हे राष्ट्रपतीद्वारे मनोनीत होता, तर तेही नाही. केवळ जे लोक निवडून येतात ते प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो, म्हणजे विधान परिषद हे पूर्णतः इथं घेतल्या जात नाही, कारण त्या ठिकाणी लोक मनोनीत असतात. त्यानंतर जी राज्यसभा आहे त्या राज्यसभेचे केवळ ते सदस्य या ठिकाणी समाविष्ट होतात की जे निवडून आलेले आहेत. नवीन व्यवस्थेनुसार पुदुचेरी विधानसभा व दिल्लीच्या विधानसभेचे निवडून आलेले सदस्य यामध्ये सहभागी असतात. राष्ट्रपती पदाच्या उमेदवारास निर्वाचन मंडळाच्या 50 सदस्यांचा पाठिंबा आणि 50 मतदात्यांचे अनुमोदन गरजेचे असते. म्हणजे कोणीही राष्ट्रपती बनू शकत नाही. ज्याला 50 लोक हे प्रस्तावक असतात आणि 50 सदस्य संसदेचे किंवा राज्य विधिमंडळाचे जे अनुमोदक असतात, 50 प्रस्तावक आणि 50 अनुमोदक, तेच व्यक्ती किंवा तेच लोक हे राष्ट्रपती पदासाठी फॉर्म भरू शकतात. एक व्यक्ती किती वेळा राष्ट्रपती पदावर निवडून येऊ शकतो. राष्ट्रपतींची निवडणूक एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने केल्या जाते. हे अनुच्छेद 55 मध्ये समाविष्ट केलेलं आहे. राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी विवादांचे निवारण सुप्रीम कोर्ट करते. जर निवडणूक अवैध घोषित केली गेली तरीही राष्ट्रपती म्हणून केली गेलेली कार्य अवैध नसतात. आता प्रमाणशीर प्रतिनिधित्व म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीमध्ये प्रत्येक पार्टीला ज्या प्रमाणात मतदानात मते मिळाली तितक्याच प्रमाणात म्हणजेच टक्केवारीत संसदेत सीट दिले जातात. प्रत्येक पार्टी निवडणुकीपूर्वी आपल्या उमेदवारांची एक प्रारंभिक सूची तयार करते व आपल्या तितक्याच उमेदवारांना जितक्या सीटांचा कोटा दिला असतो त्यावर त्याच प्राथमिक सूचीनुसार निवडून दिले जाते. निवडणुकीच्या ह्याच पद्धतीला प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती म्हणतात. मित्र, थोडंसं किचकट वाटलं असेल किंवा समजलं नसेल तर मी परत वाचून दाखवतो. प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती मध्ये प्रत्येक पार्टीला ज्या प्रमाणात मतदानात मते मिळाली तितक्याच प्रमाणात म्हणजे टक्केवारीत संसदेत सीट दिले जातात. प्रत्येक पार्टी निवडणुकीपूर्वी आपल्या उमेदवारांची एक प्राथमिक सूची तयार करते व आपल्या तितक्याच उमेदवारांना जितक्या सीटांचा कोटा दिला असतो त्यावर त्याच प्राथमिकता सूचीनुसार निवडून दिले जाते. निवडणुकीच्या ह्याच पद्धतीला प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती असे म्हणतात. या पद्धतीचे 2 प्रकार आहेत. काही देशात जसे इस्रायल व नेदरलँड मध्ये पूर्ण देशास एक निर्वाचन क्षेत्र मानले जाते
व प्रत्येक पार्टीला राष्ट्रीय निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या प्रमाणात सीट दिले जातात. दुसरी पद्धत अर्जेंटिना व पोर्तुगालमध्ये स्वीकारली. तिथे पूर्ण देशाला बहुसदस्यीय निर्वाचन क्षेत्रांमध्ये विभागले जाते व प्रत्येक पार्टी प्रत्येक निर्वाचन क्षेत्रासाठी आपल्या उमेदवारांची एक सूची तयार करते व त्यामध्ये जितके नाव असतील तितके उमेदवार त्या निर्वाचन क्षेत्रातून निवडून दिले जातात. या दोन्हीही पद्धतीत मतदाते राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मते देतात. त्या उमेदवारास मत देत नाहीत. एक पक्षास कोणत्याही निर्वाचन क्षेत्रातून जितकी मते प्राप्त होतात त्याच आधारावर त्या पक्षास सीट प्राप्त करून दिले जातात. म्हणजेच कोणत्याही निर्वाचन क्षेत्रातील प्रतिनिधी वास्तविकतेत त्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करते. भारतात प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती फक्त अप्रत्यक्ष निवडणुकांसाठीच मर्यादित स्वरूपात स्वीकारलेली आहे. आपल्या संविधानात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा, विधानसभा परिषदांच्या निवडणुकीसाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीचा एक तिसरा वरील प्रकार स्वीकारला आहे, ज्यात पुढील एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती असे म्हणतात. राष्ट्रपती आपले पद ग्रहण केल्यापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी पद धारण करतील. कार्यकाळ संपल्यानंतर पुढील उत्तराधिकारी पद धारण करीत नाही तोपर्यंत राष्ट्रपती आपल्या पदावर राहतात. अनुच्छेद 56 कलम 56 नुसार काय तर राष्ट्रपतीचा कार्यकाळ जरी संपला तरी नवीन राष्ट्रपती पदावर येईपर्यंत जुने राष्ट्रपती आपला पद खाली करू शकत नाही, कारण ही एक खूप मोठं पद आहे आणि ते पद कधी खाली नसायला नको, त्यासाठी ही तरतूद आहे. पद धारण करण्यापूर्वी राष्ट्रपतींना भारताचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्या अनुपस्थितीत सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ न्यायाधीशाकडून त्यांच्या उपस्थितीत शपथ ग्रहण करतात. अनुच्छेद 77(1) नुसार भारत सरकारची संपूर्ण कार्यपालिका कार्यवाही राष्ट्रपतींच्या नावाने केल्या जाते आणि अनुच्छेद 77(3) नुसार राष्ट्रपती भारत सरकारची कार्य अधिक चांगल्या रीतीने व मंत्रिमंडळात त्यांचे कार्य योग्य पद्धतीने करण्यासाठी नियम तयार करतील. आता आपण भारताचे राष्ट्रपती कोण कोण झाले आणि त्यांचा कार्यकाळ काय हे बघू. नाव आणि कार्यकाळ. डॉक्टर राजेंद्र प्रसाद 26 जानेवारी 50 ते 13 मे 1962 या काळात त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. पदाचं कार्य पाहिलं होतं राष्ट्रपती पदाचं. डॉक्टर एस राधाकृष्णन 31/5/1962 ते 13/5/1967. डॉक्टर जाकीर हुसेन 13/5/1967 ते 3/5/1969. व्ही गिरी 24/8/1969 ते 24/8/1974. फखरुद्दीन अली अहमद 24/8/1974 ते 11/2/1977. मित्रो, हे जे राष्ट्रपती आहेत यांच्या कार्यकाळामध्ये काही अशी इम्पॉर्टंट गोष्ट घटना जर घडली असेल तर ते आपण ध्यानात ठेवू शकता की ज्यामुळे आपल्याला हे जे फॅक्ट्स आहेत ते लवकर ध्यानात राहतील. आता राजेंद्र प्रसाद यांनी 2 टर्म कार्यकाळ पाहिला ते आपल्याला माहितीच आहे. राधाकृष्णन यांनी 1 टर्म कार्यकाळ पाहिला हे माहितीच आहे. त्यानंतर जाकीर हुसेन आले. जाकीर हुसेन हे पदावर असताना मृत्युमुखी पडलेले पहिले राष्ट्रपती, जे 1967 ते 69 या काळात कार्यभार हे झाले. व्ही गिरी 24 ऑगस्ट 1969 ते 24 ऑगस्ट 1974 या 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ आहे आणि सर्वात कमी मतांनी निवडून आलेले ते राष्ट्रपती आहेत. फखरुद्दीन अली अहमद 24/8/1974 म्हणजे 24 ऑगस्ट 1974 ते 11 फेब्रुवारी 1977 या काळात अली अहमद यांनी कार्यभार पाहिला होता. देशामध्ये ज्या वेळेला आणीबाणी घोषित झाली होती त्यावेळेला अहमद हे भारताचे राष्ट्रपती होते. नीलम संजीव रेड्डी 25 जुलै 1977 ते 25 जुलै 1982 या काळात त्यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार पाहिला. ज्ञानी जैल सिंग 25/7/1982 ते 25 जुलै 1987. आर व्यंकटरमण 25 जुलै 1987 ते 25 जुलै 1992. डॉक्टर शंकर दयाल शर्मा 25 जुलै 1992 ते 25 जुलै 1997. के आर नारायणन 25 जुलै 1997 ते 25 जुलै 2002. डॉक्टर APJ अब्दुल कलाम 25 जुलै
2002 ते 25 जुलै 2007. प्रतिभा देवी पाटील 25 जुलै 2007 ते 25 जुलै 2012. प्रणव मुखर्जी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017. रामनाथ कोविंद 25/7 म्हणजेच 25 जुलै 2017 ते 25 जुलै 2022. द्रौपदी मुर्मू म्हणजे सध्याच्या आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत त्या द्रौपदी मुर्मू 25/7/2022 पासून त्या कार्यभार बघत आहेत, पाहत आहेत आणि अजूनही त्याच आहेत. द्रौपदी मुर्मू या भारत स्वतंत्र झाल्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. जन्म 20 जून 1958. भारत स्वतंत्र झाला यानंतर जन्म घेतलेली राष्ट्रपती व्यक्ती तर त्या द्रौपदी मुर्मू ह्या आहेत. व्ही गिरी 3 मे 1969 ते 20 जुलै 1969 पर्यंत. न्यायमूर्ती हिदायतुल्ला 20 जुलै 1969 ते 24 ऑगस्ट 1969 पर्यंत. यानंतर बीडी दत्ती 11 फेब्रुवारी 1977 ते 25 जुलै 1977 पर्यंत काळजीभाऊ राष्ट्रपती म्हणून काम पाहिले त्यांनी. राष्ट्रपती खालील परिस्थितीमध्ये 5 वर्ष पूर्वीच पदाचा राजीनामा देऊ शकतात. कोणत्या 5 कंडिशन मध्ये राष्ट्रपती आपल्या पदाचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देऊ शकतात ते आपण बघणार आहोत. उपराष्ट्रपतीकडे पदाचा राजीनामा देतात. उपराष्ट्रपती तसे वृत्त लोकसभा अध्यक्षास देतात. अनुच्छेद 52. उपराष्ट्रपतीकडे राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा देतात. कलम 52 मध्ये हे समाविष्ट केलेलं आहे. महाभियोगाने पदावरून दूर केल्या जाऊ शकते. अनुच्छेद 61 यासाठी केवळ एकच कारण आहे, ते म्हणजे संविधानाचे उल्लंघन. राष्ट्रपतीवर महाभियोग. कलम 61. राष्ट्रपतीद्वारे संविधानाचे उल्लंघन झाल्यास संसदेच्या कोणत्याही सभागृहात महाभियोग लावला जाऊ शकतो. परंतु यासाठी राष्ट्रपतींना 14 दिवस आधी तशी लिखित पूर्वसूचना द्यावी लागते, ज्यावर त्या सभागृहाच्या 104 सदस्यांचे हस्ताक्षर असावे. ज्या सभागृहाने असा प्रस्ताव सादर केला त्याच सभागृहाच्या 203 सदस्यांनी ठराव पारित केल्यास दुसऱ्या सभागृहात पाठवला जातो. तेव्हा दुसरे सभागृह राष्ट्रपतीवरील आरोपांची चौकशी करेल व आरोप सिद्ध करण्याचा प्रस्ताव 203 बहुमताने पारित झाल्यास राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जाईल. त्या दिवशी राष्ट्रपतीस पदत्याग करावा लागेल. पद रिक्त असेल तर 6 महिन्यांच्या आत नवीन राष्ट्रपतीची निवड करावी. जेव्हा राष्ट्रपती पद कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच रिक्त झाले तर नवीन राष्ट्रपतीची निवडणूक हा कालावधी संपण्यापूर्वीच केली जाईल अनुच्छेद 62 नुसार. परंतु नवीन राष्ट्रपतीच्या निवडणुकीस विलंब होते असेल तर पदावधी संपलेला असेल तरी राष्ट्रपती पद धारण करणे सुरू ठेवतील व नवीन राष्ट्रपतींची निवड झाल्यावर पदत्याग करतील. अनुच्छेद 56(1)(c). अशा परिस्थितीत उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचे कार्य करू शकत नाहीत. अन्य आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपतींच्या कार्याशी संबंधित. अनुच्छेद 70. जेव्हा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती दोन्ही पदे रिक्त असतील व अशा परिस्थितीत राष्ट्रपतीची कार्य कसे पार पाडले जातील त्या संबंधी कलम 70 मध्ये माहिती दिलेली आहे. यानुसार संसदेला जसे योग्य वाटेल त्याप्रमाणे व्यवस्था केली जाऊ शकते. याच उद्देशाने संसदेने राष्ट्रपती उत्तराधिकारी अधिनियम 1969 पारित केला. या अधिनियमानुसार जर उपराष्ट्रपती कोणत्याही कारणाने उपस्थित नसतील तर सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणि तेही पद रिक्त असेल तर सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाडतील. राष्ट्रपतीचे वेतन व भत्ते. राष्ट्रपतीचे मासिक वेतन 5 लाख रुपये आहे. या व्यतिरिक्त त्यांना आजीवन मेडिकल व निवास फ्री उपचार सुविधांबरोबर अन्य भत्ते सुद्धा प्राप्त होतात. राष्ट्रपतीचे वेतन करमुक्त असते. राष्ट्रपती व त्यांची पत्नी जगभरात कुठेही फ्री मध्ये प्रवास करू शकतात. त्यांच्याकडे 5 लोकांच्या सेक्रेटरीचा स्टाफ असतो. राष्ट्रपतीच्या कार्यकालादरम्यान त्यांचे वेतन व भत्त्यांमध्ये बदल केला जाणार नाही.
ते कमी केले जाणार नाही. राष्ट्रपतींच्या निवृत्तीनंतर त्यांना पेन्शनच्या रूपात 1.5 लाख रुपये प्रति महिना मिळतो. तसेच स्टाफ वर खर्च करण्यासाठी 60 रुपये महिना वेगळा दिला जातो. राष्ट्रपतीचे अधिकार व कर्तव्य हे आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ऑडिओमध्ये बघणार आहोत. मित्रो, आपणाला ही सिरीज कशी वाटते आणि याचा आपल्याला फायदा होत आहे का हे आम्हाला आपण कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा ऑडिओ थांबवतो. धन्यवाद.